नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत भागाकार. भागाकारमध्ये मी इथं एक गणित घेतलेलं आहे बघा, 7/2. आता हे 7/2 आपण अशा प्रकारे लिहू शकतो. इथं 7 आणि असा कंस काढून किती आहे 2. आता हेचा अर्थ काय असतो 7/2. आता ह्या बेचा पाडा आपल्याला 7 येईपर्यंत म्हणायचा असतो, पण बेच्या पाड्यामध्ये 7 आहे नाही आहेत. मग जवळची संख्या कोणती आहे? तर जवळची संख्या आणि लहान संख्या किती आहे? 6. 4 पण आहे, पण ती जवळची होत नाही, तर त्याच्यापेक्षा पण जवळची आहे कुठली? 6. कारण बे की बे, बे दुनी 4, बे त्रिक 6, बे चौक 8 म्हटलं तर मोठी होणार, तर बे त्रिक 6 ही आपण योग्य आहे. मग बे त्रिक 6 घ्यायचे आणि ते 6 ह्या 7च्या खाली लिहायचे आणि ह्यांची काय करायची? वजाबाकी. बे त्रिक 6, 7च्या खाली काय लिहिले? 6. आता या दोन्हींची करायची वजाबाकी, तर 7मधून 6 गेले, राहिला 1. जो इथं जे शिल्लक राहतं त्याला म्हणतात बाकी. इथं जे उत्तर येतं त्याला म्हणतात भागाकार. आणि हा असतो भाज्य आणि हा असतो भाजक. 2 हा काय असतो? म्हणजे इथं जी संख्या असते त्याला काय म्हणायचं? विभाजक. हा भाज्य, हा भागाकार आणि ही बाकी. त्याला इंग्लिशमध्ये बघा भागाकाराला म्हणतात क्वेश्चन आणि ह्याला डिव्हिडंड, तर ह्याला काय म्हणतात? रिमाइंडर. आणि हा डिवायझर. काय झालं इथे जी संख्या असते त्याला काय म्हणायचं? डिवायझर्स म्हणजेच भाजक. आता आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे आपण ह्या सूत्राच्या अनुसार बघू शकतो. बघा, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. तर आता बघूया भाजक किती आहे? 2 गुणिले भागाकार किती आला आपला? 3. बाकी किती आहे? 1. करा, बे त्रिक 6 अधिक 1 किती झाले? 7. म्हणजे हे आपलं उत्तर योग्य आहे. अशा प्रकारे हा बेसिक भागाकार केला जातो. थँक्यू.